नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहेत सगळे? मजेत. आपल्याला जायचं होतं 12 वर्षानंतर मामाच्याकडे. तुम्ही जाता का तुमच्या मामाकडे 12 वर्षानंतर? तुम्ही तर लगेच जात असणार ना 2 किंवा 3 वर्षानंतर, पण मी आली आहे तब्बल 12 वर्षानंतर. आणि ते पण त्यांच्याकडे प्रथमच महालक्ष्म्या बसवायला स्टार्ट होणार होत्या. आणि डेकोरेशन तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर डेकोरेशन आम्ही म्हणजे करायला सुरुवात केली होती. नंतर डेकोरेशन सुरू होतं, त्याच्यात छोट्या छोट्या मुलांचा आम्हाला त्रास पण देणं सुरू होता, पण त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झालं, पण आम्ही व्यवस्थित डेकोरेशन करून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता, एक आमची जी छोटी मावस बहीण आहे, सगळ्यात छोटी, तिचं प्रत्येक याच्यात प्राधान्य असतेच. आणि मग आपण जसं आपली मुलगी जवाई घरी येतात तेव्हा त्यांना टॉवेल, पाणी, हात धुवायसाठी, तसंच आम्ही सगळी व्यवस्था महालक्ष्मीसाठी केलेली होती. हे मामाच्या घराचा व्ह्यू आहे. आम्ही जेव्हा लहानपणी मामाकडे येत होतो तेव्हा असं छोटंसं घर होतं, पण आता खूप छान आणि खूप सुरेख असं घर बांधलेलं आहे. आणि महालक्ष्मीच्या डेकोरेशनची तयारी तुम्ही पाहू शकता, खूप उत्सवात सुरू आहे. इकडे महालक्ष्मीची पूजा वगैरे करत असताना गोमाता तिथे आली. गोमाताला आपल्या हिंदू धर्मात खूप प्राधान्य आहे. आणि मामीनी वगैरे काकूनी दोघींनी मिळून त्यांची पूजा वगैरे केली छान. नंतर महालक्ष्मीला आपण अंदर आणायसाठी सुरुवात केली. आणि हा लोटा पण तुम्ही पाहू शकता, खूप सुरेख असा डेकोरेशन केलेलं आहे. आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही फुलांच्या रांगोळ्या वगैरे अंदर थोड्याशा काढून घेतल्या. तोपर्यंत महालक्ष्मीची पूजा वगैरे करून घेतली. बाहेर पूजा प्रत्येकाने एक एक करून सर्वजण पूजा करत होते. खूप सुंदर नंतर माझ्या वहिनीसाहेब बसल्या पूजा करायसाठी. त्यांनी पण खूप छान अशी पूजा करून घेतली. नंतर वहिनीनी आणि मामीनी मिळून महालक्ष्मीला अंदर आणायला सुरुवात केली. आणि तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर, छान, खूपच सुंदर असं वाटत होतं. आणि घर पण पूर्ण असं प्रसन्न वाटत होतं. जेव्हा आपल्याकडे आपली मुलगी समजा दिवाळीला वगैरे कोणत्याही सणाला आपल्याकडे येते, तेव्हा आईला जसं प्रसन्न वातावरण घरामध्ये वाटत होतं, तसंच माझ्या मामींना पण खूप प्रसन्न असं वातावरण वाटत होतं. आणि मग आम्ही महालक्ष्मी अंदर वगैरे आणल्या आणि महालक्ष्मी बसवायसाठी